रिचाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आजची रेसिपी आहे खपली गव्हाची खीर। अतिशय पौष्टिक आणि कुठल्याही सणावाराला नैवेद्याला बनवली जाते। पारंपरिक पद्धतीची खपली गव्हाची खीर सोप्या पद्धतीची कशी बनवायची चला पाहूया। इथे मी 1 कप खपली गहू घेतलेली आहे। 2 ते 3 वेळा ही खपली गहू धुवून घ्यायची आहे। आपण गहू स्वच्छ धुवून झाल्यावर तो गहू आपण 5 ते 6 तास भिजत ठेवायचा आहे किंवा 1 रात्रभर भिजत ठेवायचा आहे। 4 ते 5 तासानंतर ते पाणी काढून त्याच्यामध्ये अर्धा कप स्वच्छ धुवून घेतलेले तांदूळ घालायचा आहे आणि 2 ग्लास गरम पाणी घालायचं आहे। अर्धी वाटी ओल्या नारळाचे काप हे मिश्रण कुकरला घालून 5 ते 6 शिट्ट्या घालून घ्यायचे आहे। इथे बघा आपला गहू खूप छान शिजलेला आहे। ह्याच्यामध्ये मी 1.5 कप गूळ घालत आहे। गूळ घातल्यावर मी रवीने त्याला चांगलं घोटून घेत आहे। त्याच्यामध्ये मी 1 ग्लास गरम पाणी घातलेले आहे। गूळ तुम्ही तुमच्या चवीनुसार आणि कमी जास्त करू शकता। इथे आपला गूळ छान मिक्स झालेला आहे। आपण एकदा हलवून मिक्स करून घ्यायचं आहे। इथे मी गॅसवर कढई तापत ठेवलेली आहे। त्याच्यामध्ये मी 2 चमचे तूप घातलेले आहे। तूप छान गरम झाल्यावर त्यामध्ये आपण शिजवून घेतलेला गहू घालायचा आहे। ही खीर आता छान व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे। ही खीर बारीक गॅस करून शिजवून घ्यायची आहे जेणेकरून खाली लागणार नाही। ह्याच्यामध्ये मी चवीपुरतं मीठ घालत आहे, जायफळ पावडर, सुंठ पावडर आणि ड्रायफ्रूट्स। अर्धा कप खवणलेलं खोबरं घालायचं आहे आणि मस्त एकसारखं शिजवून घ्यायचं आहे। आपण चांगलं मिक्स करून झाल्यावर इथे मी वेलची पावडर घालत आहे। ही खीर छान उकळी येऊपर्यंत आपण शिजवून घ्यायची आहे। आता आपण खीर सर्व करूया। ही खीर करायला जास्त वेळ लागत नाही आणि टेस्ट ही अप्रतिम लागते। खीर सर्व करताना त्याच्यामध्ये तूप आणि गरम दूध घालून सर्व करायचे आहे। आपण ही नक्की ट्राय करून बघा आणि कशी झाली कमेंट करून कळवा। लवकरही भेटूया अशा आणि साध्या रेसिपी सोबत। तोपर्यंत धन्यवाद आणि रिचाज किचनला सबस्क्राइब करायला विसरू नका। थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ।